या निघा निघा की ऐक अहो या निघा म्हणलं निघा राहू दे गे. अहो या निघा तुम्हाला की नाही हा, राहू दे गे. मार खायची तलपच होती. अहो या निघा म्हणलं हो निघा आयच्या नादाला लागू नको. तुमचं झालंय ना. बघा तुझ्या नादाला लागू नका. अंघोळीत पाणी ठेवायचं तुला आंघोळ घालतो ना मी तुला आंघोळ घालतो ना तुला आंघोळ घालतो ना मी तुला आंघोळ घालतो ना तुम्हाला कुठं बोलले मग काय म्हणतोस तू अरे नाही मी टुटीवर आल्यावर ना पुन्हा करतो आंघोळ तुला काळजी करू नको वा रे वा काय मला सांगा वा रे वा काय ह्या बोटावर त्या बोटावर ठोका करायला लागली तुम्ही अव्वल आहात नाही पण आता तुम्हाला काय बोलत नाही ना बोलतोय तो आणि तू लगेच सावण करतोयस का काय आंघोळ पुन्हा करतो राहू दे बस. आता थांब जा अजून. ए बंकर बोला काय बाळ बाळ म्हणाय ना दात खेळी बसेल बाळ नको. आता बाळ का बाळ आता आम्ही बाळ आहे का आता आहे? आम्ही बाळ नवा असलाय खाल्ले. कसं आहे का बोलण्याची पद्धत आहे रे आमच्या दरबारात तुम्ही काम करताय मी तुम्हाला बाळ म्हणतोय आता तुम्ही किती जरी बोला मी रागवतोय का मी म्हणजे लाडाने म्हणताय लहान तर काय म्हणतोय मी बरं काय मला बोलू किती आता तुम्ही किती काढले ते आम्हाला लांब गेला का नाही? हा, आणि मला सहज विचारतं मला होतं तर तुम्ही किती काढले म्हणून विचारताय अरे किती काढायचं किती नाही यांच्या नेताच नाही ना. कळलं का नेट ऑफ कसं नेट ऑफ कळलं का नेट ऑफ कळलं का तुला मार खाऊन मरतील रे ऐक माझ दोघं वाईट पाहिजे. हे डबल कसा होतोस म्हणजे पहिलाच मुलगा आहे का म्हणजे पहिलाच मुलगा आहे का मुलं तुला किती मी तुला विचारलं मुलं किती आहे की तू किती काढली अहो आता येऊ का महाराज आम्हाला काय माहिती आम्ही इथे खाली सुमारी काढा आहे का दरबारात तुम्ही कामाला आहात हा, होय की मग मग माझं काय आहे काय नाही ते सगळं तुम्हाला माहित असावं काय आता माहित आहे तुमचं तुमचं काय मला नाव? मुलं किती हा, माझी बायका सग- किती बायका किती आता मुलं किती म्हणणार बायका किती विचारायला हे डोळ्यात दिसत नाहीत का आता गेलेली पत्नी ही एकच मग किती आहे मग किती आहे तसं म्हणत नाही घरच्या किती बाहेरच्या किती असं काय तरी विचारावं लागतं ना. किती बायका किती विचारतोय मी झालं घरात ती दुसरी आहे तेवढीच घेणार. दोन दोन बायका असतात का आम्हाला दोन दोन बायका असतात का जाऊ द्या माझ्याकडे त्याच्याकडे काय चुकलं असलं मी माफ काय माफी मागतोस तू तरी छान आहेस काय झालं तू छान आहेस का नाही जय दुर्पम माता चुकलं आमच्याकडे अहो, ती विजू नाव घेऊ नये ना तुम्हाला काय करायचं तुम्ही डोक्यात ताप करून घेऊ नका ते आमच्या देवाचं नाव घेतो आम्ही तुम्हाला काय सुद्धा बोलत नाही गा बाय मी काय विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे खोरा आई बाप मुलासाठी छातीचा खोट करत असतो. मग बरं आता त्यांचं काय काम आहे विचार काय म्हणताय सर मला मुलगा एक हा हा गाडीला पडला हे, त्याला शिकवायला गाडीला पडला म्हणतोय मी. काय दिलं पडला तिच्या आईच्या ह्यात काय राहिली का कमी दिली ना आता मुलासाठी कशी करू म्हणजे शरीर जिंकलं गेलं म्हणायचं दुसरं काय थकवा आहे अंगात काय झिजलं नाही हा? ए चोपाईस माझा मुलगा एक बर त्याला ताबडतोब दरबारमध्ये बोलावून घ्या मला त्याच्याशिवाय बोलायचं आहे बर बर नाव काय म्हणलं अरे गाढवानो तुम्ही इतके दिवस दरबारात काम करताय हाय नाव आहे तुम्हाला नाव लक्षात नाही का हाय आलं आलं डोक्यात आलं बरं काय विनाकारण डोकं खाताय तुम्ही हाय बोलू बोलू ए सलिया कोण खाली आहे? माझ्या मित्राला बरोबर मी हिंदू आणि सलीम नाव कोणाचं आहे केलं तर भाग आहे का सध्या ए सध्या या खूप भाग बोलतोय काय
त्या इथं आला माझ्या डब्यात आला रोज काय बोलू नको काय नाव काय तुमचं? अरे नालायकानु राजकुमार म्हटलं तरी चालतंय रे. अरे तेच हा 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 वारत वारत नाव आहे काय म्हणलं? वारत काय? वारत नाव आहे ना महाराज थांबा, 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 थांबा. महाराज महाराज म्हणतो. नाव काय काय त्याचं नाव काय परत नाव परत परत त्या तुमच्या हन्नेने फाकडायला लागलो. महाराज म्हण ना. अहो, हन्नेने पण पिकडायला लागलो राव कशात तोंड सोडले आज? कशाचे तोंड सोडले? बघा बघा कोण मीच बघा का? बघा, आम्हाला लावता तोंड कोण सुटलंय? माझं सुटलंय का? हे तसं याच्यामुळे फापडलोय मी ओ भरत ना म्हणत ना ना अरे मग मोठ्या माणसांनी काय म्हणायचं तुला तुमचा आहे रे ते, बरोबर आहे. हो भरत महाराज म्हणतो चालतं महाराज म्हणतो. हो भरत महाराज मला भाई भरत महाराज आहे का देश कोणाचं फॉन्ट आहे मी 192 आहे काय झाले काल नाही रात्री आलो टेम्पो तुमच्या ओढलाने बोलवले ओढील ओढील म्हणजे बाबासाहेबांनी बाबाने बोलवले साहेब रजेवर गेलं ऊसतोड आहे आरामखोरा आणि त्यांनाच बाबासाहेब म्हणतो. या तेनेच बोलवले या चला पुढे मोठ्या आनंदाने येतोय. आनंदाला डबऱ्यात घाला इथं गाडीत बसाय आम्हाला जागा नाही त्याला कशाला घेऊन यायला लागलाय तुम्ही चला पुढे आलो. आम्ही निघालो आला गाड्या खाऊन या सलीमचं काय काम आहे इथं? सलीमला कोणी बोलवलं? हे आमच्यात बोकाड लावायचं काय पण आता दरबार मध्ये त्याचं काय काम होतं? आमच्या घरी त्याला पाठवलं. आपल्या घरी जाऊन त्याला बोलवायचं. होय आपण दरबार मध्ये आहोत. होय कोण सलीम? सलीम आमच्यातला ते बोकडं लावणार आहे हो कोंबड्या हे कापून जगते दुसरं काय होतं खाऊ दे त्याला काय हा बा लागला लागला हा नाही बघा लागला हा नाही ना गेला माझ्या वळीवर गेला माझ्या वळीवर तुला काय बोलायचं कळतं का? हा? हा? काय बोलावं काय समजतं का? अरे महाराज मुलांचं सलीम मला समजत नाही तू MBBS झालाय तू काय तरी सांग मग ते. तू डबरा पाडतो न मुदायचा यायचा ना होय का कुठे? एक विनंती माझी, त्याला मारू नका. तो रोळ पडले का माझ्या अंगावर पडतो. माझा हातपाय मोडायचे होते का तुम्हाला? हातपाय मोडायचे आहेत का? त्याला मारू नका. पण बाबासाहेब किती आगाऊपणा आगाऊपणा आणि मला सांगा भ्या वाटते माझ्या अंगावर काय तू? माझ्या अंगावर माझ्या बरकडे मोडायचे येते का? आम्हाला भेडू तिकडे बाबूला जा ना. युवराज त्याला मारू नका. त्याला मारू नका. माझा ऐका तुम्ही. जातो निघालो की मग
आता मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. ना तुमच्याकडे काही चुक नाही. मग बाप पहिला खाना निभार आहे, दोघं बी सारखंच आहे. आई साहेबांनी मारलं, मी काय बोललो नाही. तुम्ही मारले, तुमचा अधिकार आहे, साहेबांचा अधिकार आहे, यांचा अधिकार आहे. प्रत्येकाने उठायचं आणि मारायचं. हा? मारायचं तुमच्या दरबारमध्ये राहत नाही, मी कुणीकडे जातो निघून. मी स्टँडवर हमाली करतो, मला इथे राहायचं नाही. कामाला शिवाय देतो. हा, प्रत्येकाने उठून महाराज म्हणजे तुमच्या दरबारमध्ये राहायचं नाही. दरबारमध्ये मला राहायचं नाही. हा? त्या राहिलं बघा. का? तो म्हणतो पगार राहिला. पगार पाहिजे त्याला, पगार. देऊ का पगार? कुणी मागितलंय? आता तू म्हणतोच पगार पाहिजे, विनाकारण तू सांगतोय का? मग पण मी त्याला बोललोच नाही तर. तू काय बोललो बघ. त्याला तू बोलायचं होतं ना, आपण मला घालवा तर घेतलं. मग काय ना तू ती वाजली का मला भ्या वाटते, गेली तरी जावा तेव्हा आम्हाला मारायचं. आम्ही बोलले का काय तुमच्या दरबारमध्ये असताय. बोला भावासाहेब, आज अचानक या दरबारमध्ये आम्हाला बोलवण्याच्या पाठीमागचं कारण घाबरू नका, आता तो येत नाही. गेला का तू? तुमचा एक हात राहत नाही, तू माझ्या अंगावर विषयावर राहत नाही. का पाहिजे युवराज, तुमच्या लहानपणाच्या कौतुकात बरेच दिवस झाले मी शिकायसाठी गेलो नाही. आता तुम्ही तरुण झाला आहात. आता माझा छंद मला जोपासायचा आहे, मला शिकारीसाठी जायचं आहे. वा, आणि शिकारीसाठी जात असताना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोला बाबासाहेब. तुमच्या मातोश्री आमच्या राणी सरकार यांच्या सेवेसाठी मी लोक चाकर दास दासी नाही ठेवले. तुम्ही त्यांची सेवा करायची आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला दरबारमध्ये बोलवलंय. वा बाबासाहेब, खरोखरच आज आम्ही जन्माला आलेलो आमच्या जीवनाचं कुठंतरी सार्थक झालं असं आम्हाला वाटायला लागलं. कारण आज तुम्हा उभयतांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, याच्यासारखं भाग्य नाही. एक वेळ माणसाने या भूतलावरती तीर्थांची यात्रा जरी नाही केली तरी चालेल, जन्मदात्या आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्यांच्या पवित्र पावलामध्ये सर्व तीर्थांचं दर्शन घडत असतं. आज तुम्ही मला तुमच्या दोघांच्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी दिली, त्या परमेश्वराला माझी विनंती आहे, जर माणसाला पुनरुपी जन्म मिळत असेल तर माझी त्याला विनंती आहे, पुन्हा एकदा तुमच्याच पोटी मला जन्म मिळावा आणि तुमची पुन्हा एकदा माझ्या हातून सेवा घडावी. मी आज तुम्हाला शब्द देतोय, साहेबांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं खंडन पडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. याचीच अपेक्षा आम्हाला होती. येऊ मी येतो. पहारेकरी, मला म्हणलाय काय तुम्हाला कसं म्हणते? मला बघ ना. तुला काय सांगते? पहारेकरी, वाव. काय झालं? आता बोललं पाहिजे ना, ओ म्हणलं पाहिजे का नाही? बाबासाहेब शिकारीला चाललेत. बर, आज तुमची दुधी माझ्या जवळ आहे. तुमचा जोडीदार आणि बाबासाहेब शिकारीसाठी जाणार आहे. हात जोडून एक विनंती करू का? काय रे? महाराज शिकारीनं आले आले मला एक बोरफट द्यायची बरं का? हो, तुम्हाला सांगतो. काय झालं का?
आरामखोरा घोरपडीच्या शिकारी करायला चाललो का आम्ही? आम्हाला समजलात काय तुम्ही? मग ते कशाची शिकार अरे शिकार करायची मोठमोठ्या हिंस्र प्राण्यांची, म्हणजे? वाघ, अस्वल, अरे बापरे, वांग वांग नव्हे वाघ, आणि ते इय. इय नव्हे सिंह, आणि अवसान हांडग. अहो ते काय ते जंगलात असे ते प्राणी? लांडगा म्हणतात त्याला, काय? लांडगा. बोला मी हांडगाच म्हणतो यायला. तेव्हा आता दरबार मध्ये आपण तिघच आहोत. बस तुम्ही, मी आणि आई साहेब. बस तेव्हा आम्ही आमच्या रंगमहालामध्ये आहोत, महासाहेब त्यांच्या रंगमहालामध्ये आहेत. ज्यावेळी महासाहेबांना आमची गरज भासेल त्यावेळी या ठिकाणी आम्हाला ताबडतोब पाचारण करा. महासाहेबांच्या सेवेसाठी आम्ही येतोय. आपला पारा व्यवस्थित ठेवा. त्यांनी सांगितलं की लगेच पाचार मारतो, काळजी करू नका. तू म्हणलं काय पाचार? ओ जीभ जीभ सोडा, जीभ सोडा. जीभ आणि कान यातला फरक कळतो? तुमच्या हाण्यानं माझा पार्ट कोणीकडे सरलाय मलाच कळेना. पाचारण म्हणजे मला या ठिकाणी बोलवा. लगेच बोलतो, नका काळजी करू. येतोय आम्ही. या. अख्खं घरच्या घर हाना एवढं निभार आहे बाबा. बरोबर आहे. तारेकरी काय, कुठं आहे तुम्ही? तसं नाही, तलवार मोकळा. तुम्ही कुठं चाललाय? कुठे गेलता? मी ड्युटीवर आहे. कुठं दुटी आहे तुमची? पाठीमागे दरवाजा. आणि हिथं कोण? हिथं कोण आहे? इथं कोण आहे का? हिथं दुटी कोणाची आहे? इथला ड्युटीवाला तो घरी गेला चहा पिऊन येतो म्हणून. का? घरी चहा प्यायला गेला. चहा पिण्याची वेळ आहे काही? आता त्याला माहित, मी काय सांगू तुम्हाला? अरे तुला सांगता येत नाही का? माझं काय थटलंय? का? पगार तू देतोस का म्हणल्यावर? आणि तसं नाही, मग विचारा ना, दोघांच्या विचारा. हा, मग दोघांच्या विचारानं तसं म्हणलं तर बरोबर आहे. मी त्याला जेव्हा म्हणलं जेवण हे करून यायचा. तू काय महाराज आहेस का? मालक आहेस? तू पगार देतोस का? पगार तू देतोस का? मग अख्खं घरच्या घर हाना लगेच कसं उडकताय हो? अरे त्याशिवाय तुम्हाला म्हणजे कळतच नाही. हा, म्हणजे आमचा खाना दाना लागतोय मला. हा, बरोबर आहे. तुमचा खाना तुम्हाला दिला का नाही, हा, मग हा. तुम्हाला बरं वाटतं. येस येस. येस येस. काय इंग्लिश मला काय म्हणायचं आहे तुला माहिती आहे का? होय, काय सांग. सांगा की. मग तुम्ही सांगितलं मला काय कळायचं? मग माहिती आहे काय म्हणतोस? तुम्ही माहिती आहे का म्हणून विचारलं काय नाही म्हणू काय मग? भरत कुठे आहे? आता तिने भरत केलं नाही वाटतं असं. काय केलं नाही? वांग्यात भरत म्हणताय ना? आणि बाबा भरत भरत तुमचा मुलगा भरत होय? माझा मुलगा असेल असेल त्यांच्या महामध्ये असेल म्हणजे? असतील. न महामध्ये असतील की. आणि बोलव ना, हा, त्यांच्याकडे जरा काम आहे माझं. असं आहे काय? बर बर. ओ भरत महाराज, हाय का अवताला गेला कुठे? काय बोलताय? हजर. बस त्याला म्हणायचं मुलगा. काय रे? अभिमान आहे तुमचा. कुणाचा मुलगा आहे? अभिमान आहे मला तुमचा. मुलगा तुझा आहे का? मी मुलगा तुमचा ऐका. ऐका माझा आहे म्हाताराव. तसं म्हणायचं नव्हतं मला. मुलगा अभिमान आहे मला, अभिमान आहे मला असं त्यांना म्हणायचं होतं. तुमचा गुन्हा नाही. हा? त्याचं काय आहे माहितीये का? काय झालं? आमचं अन्न खाऊन हा. तुम्हाला मस्ती आहे. आहे का बरं आता? बरोबर आहे. पण काय तुमचं अन्न खाऊन आम्हाला मस्ती आली असं समजा. हा, किती वर्ष झालं तुमचं अन्न खातोय आम्ही? आता तुम्ही नोकरीला राहून एक 24-25 वर्षे झाले असतील. 25 वर्ष धरून चाला. हो. मग 25 वर्षात तुमचं अन्न खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली हा? बर, मग जन्मल्यापासून तुम्ही तुमच्या घरातलंच खातायचा. म्हणजे मग आम्हाला लई मस्ती आली आहे का? आधी मला म्हणायचं नव्हतं. आई साहेब, आई साहेब मला असं आई साहेब, नाही कुठला? अहो आई साहेब मला असं म्हणायचं नव्हतं राव. अरे म्हणलास की आता काय झालंय म्हणायचं? काय ठेवलंस? म्हणायचं काय ठेवलंस का? काय झालं? ए भद्रो, लांब हो तिकडं. मला ढकललं तुमच्या अंगावर. नाही कुठला? पातेगावचा.